आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथे होणार आहे। तब्बल 7 दशकांनी प्रथमच मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे। या संमेलनाचं आयोजन सरहद या संस्थेकडून करण्यात येत आहे। संमेलनापूर्वीच राज्यात राजकीय खळबळ उडाली होती। आज म्हणजेच 21 फेब्रुवारी पासून 3 दिवस दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे देशाच्या राजधानीमध्ये होणार असल्याने ही आनंदाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। तालकटोरा या स्थळाचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी असलेला संबंध सर्वश्रुत आहे। तालकटोरा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, कारण हे ठिकाण मार्च 1731 च्या युद्धाचं ठिकाण आहे। या युद्धामध्ये बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनीच मुघलांचा पराभव केला होता। मराठी ग्रंथकार सभेच्या अंतर्गत समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लेखकांच्या गटाने मे 1878 मध्ये पुण्यामध्ये प्रथम या संमेलनाचं आयोजन केलं होतं। ऑक्टोबर 1954 मध्ये दिल्ली येथे झालेल्या शेवटच्या परिषदेत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी होते आणि काकासाहेब गाडगीळ या नावाने प्रसिद्ध असलेले लेखक आणि राजकारणी नरहर विष्णू गाडगीळ स्वागत समितीचे प्रमुख होते। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय व्यक्तींबरोबरच कवी आणि लेखक एकाच मंचावर येण्याची अपेक्षा आहे। या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी विज्ञान भवनामध्ये होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा असणार आहेत। शरद पवार हे यंदाच्या स्वागत समितीचे प्रमुख आहेत। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे मोदी हे नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान असणार आहेत। अस्खलित मराठी भाषक असलेले माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव सातारा येथील कराड येथे झालेल्या 76व्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पदावर असताना महाराष्ट्राच्या सांगली येथे झालेल्या 81व्या संमेलनाचं उद्घाटन केलं होतं। गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे गौरव पुरस्कार देऊन गौरविलं होतं। शरद पवार यांनी केलेल्या सत्कारावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला होता। महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित होणाऱ्या संमेलनाचं मुख्य आयोजक पुणे स्थित सरहद हे संमेलनाचे मुख्य आयोजक आहेत। गेल्या ऑक्टोबरमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच परिषद असणार आहे। या कार्यक्रमासाठी तालकटोरा स्टेडियमच्या गेट्स अँड हॉलला महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची नावे देण्यात आलेली आहे। या संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला हिंदुत्वाचं प्रतीक विनायक सावरकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे, तर स्टेडियममधील जागांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि ज्योतिराव फुले यांची नावे देण्यात आलेली आहे। साहित्य संमेलनामध्ये सुमारे 2700 लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। त्यामध्ये जवळपास 1,500 कवी, लेखक आणि प्रकाशन जगतातील व्यक्ती सहभागी होणार आहे। सरहद संस्थेचे अध्यक्षांनी सांगितले की या कार्यक्रमामध्ये सुमारे 100 पुस्तकांचं प्रकाशन होण्याची अपेक्षा आहे। 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांच्या उपस्थितीबद्दल विचारले असता संजय नहार म्हणाले की अतिथी यादी, वक्ते आणि निमंत्रितांची निवड करण्याची जबाबदारी संमेलन महामंडळाची असते, त्यात आमची भूमिका ही कमी आहे। मात्र दिल्ली हे आपले राजकीय राजधानी आणि राजकीय शहर आहे, त्यामुळे राजकारण्यांनी हाताळलेल्या मुद्द्यांचा साहित्य जगतावर परिणाम होतो। या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राजकारण्यांनी उपस्थित राहावं। सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या जागतिक दृष्टिकोनांना आत्मसात करण्याचा या परिषदेचा इतिहास राहिलेला आहे। कार्यक्रमाच्या व्यवस्थेबद्दल संजय नहार म्हणाले की पुण्याहून अनेक लेखक विशेष रेल्वेने येणार आहेत। कराचीतील मराठी भाषिक लोक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहायला उत्सुक होते, पण त्यांच्या प्रवासाच्या परवानग्या काढल्या गेल्या नाही, असंही त्यांनी सांगितलं। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केवळ साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे आणि ऐतिहासिक संदर्भांनी नटलेल्या दिल्लीतील तालकटोरा येथे भरवले जाणार असल्याने त्याला एक वेगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा मिळणार आहे। पहिल्या बाजीराव पेशव्यांनी दिल्ली मोहिमेचा तालकटोरीशी असलेला संबंध आणि मराठ्यांच्या शौर्याचा ठसा येथे उमटला होता। अशा ऐतिहासिक स्थळी मराठी साहित्य संमेलन होणं ही मोठी अभिमानाची बाब आहे। साहित्य, इतिहास आणि संस्कृतीचा संगम घडवणाऱ्या या संमेलनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे।